श्री
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ओम त्र्यंबकमजामहे सुगंधि पुष्टिवर्धन उर्वारुकं वन्दना मुक्तिमुक्तिमाप्ता ओम त्र्यंबकमजामहे सुगंधि पुष्टिवर्धन उर्वारुकं वन्दना मुक्तिमुक्तिमाप्ता दुर्यादिके गोप्ता महानात्मक शरमात्मान संतानं पापं दधिको दिशा अन्यथा पापविध्वंसं न भवेत् कोटि पुण्यना आणि आपण यज्ञ याग केला, जन्म याग केला, त्या देवतेला आव्हान केलं, त्या जेवायला खीर
आणि त्याचमुळे त्याला उद्या आपल्याला सर्व अलंकार द्यायचे, तुझी मोठी घराची भरायची आहे. आता अलंकार बोलते तिला साडी जोडी मणी मंगळसूत्र जोडवे सगळे 11 अलंकार आणि ज्या महिन्याने अलंकार घेतले आहे त्या महिन्याने मात्र उद्या सरून धरून सगळं उद्याच्या थोडा गोंधळ झाला होता अलंकाराचा. थोडा उद्या अलंकार आहे लक्षात ठेवा. उद्या दत्तजयंतीचा उपवास, उद्या जेवण कोणी करायचं नाही. दत्तजन्म 12:39 होईल म्हणून 10:30 वाजता आरती होणार नाही. दत्तजन्मानंतर आपली आरती होईल. उद्या सर्वांनी असा गोंधळ घालू नका, आवाज करू नका, शिस्त पाळा. थोडी उद्या गर्दी होईल असं वाटते, त्यामुळे आपल्याला गोंधळ गडबड न करता शांततेने बसा. उद्याला साई तारंग केसरी असेल. गुरुचरित्र सकाळी आपण लगेच वाचन झालं की सगळे पाठ आपण मागे सरकवणार आहोत हे लक्षात ठेवा. आपण केलेला जप पारायण चित्तबुद्ध वहीमध्ये लिहून द्या. मग तुम्ही म्हणाल आमचं राहिलं असं मात्र करू नका. आणि उद्या आपलं झालं की ज्या वेळेला बली निघतो त्यावेळेला सर्वांनी जप करायचा.